चला तर आज बनवूया आपण मस्त असे ग्रिल्ड सँडविच। रेसिपी एकदम सोपी आहे आणि कमी साहित्यामध्ये होणारी हेल्दी पण आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी शिमला मिरची, टोमॅटो, काकडी आणि कांदा स्लाइस आकारामध्ये कट करून घेतलेला आहे। पूर्ण सर्व साहित्य स्लाइस आकारामध्ये कट केलेलं आहे। त्यानंतर मी घेतला इथे सुहानाचं ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस। बटरच्या ऐवजी मी इथे घरचं तूप आहे ते वापरणार आहे आणि अमूलचं चीज घेतले पहा। तुम्ही इथे दुसरं कोणतंही चीज वापरू शकता। आता मी इथे ब्रेड घेतलेत। आपण काय करू, ब्रेडवरती दोन्ही ब्रेडला सॉस लावून घेऊ। एका ब्रेडला ग्रीन चिली सॉस लावलाय आणि एका ब्रेडला रेड चिली सॉस लावलाय। असा पूर्ण साइडनी तो पसरवून घ्यायचा चमच्याच्या साहाय्याने। पूर्ण ब्रेडवरती लावून घेऊया। अगदी कमी साहित्यामध्ये हे ग्रिल्ड सँडविच बनतं पहा आणि हेल्दी पण आहे मुलांसाठी। भाज्या वगैरे खात नाहीत तर अशा भाज्या पोटामध्ये जातात पहा। आता आपण हे स्लाइस केलेलं सर्व असं ब्रेडवरती व्यवस्थित सेट करून घेऊया। चवीला अप्रतिम लागतं पहा हे सँडविच। असं मी सर्व ठिकाणी हे स्लाइस असे व्यवस्थित मांडून घेतले आहेत। जास्त पण जाड लेयर द्यायचा नाही आपल्याला। आता याच्यावरती आपण चीज असं किसणीच्या साहाय्याने किसून घेऊ। चीजमुळे पण सँडविचला छान टेस्ट येते पहा। आणि दुसरं ब्रेड त्याच्यावरती असं ठेवून द्यायचं आणि ब्रेडच्या वरच्या साईडने आपण तूप लावून घेणार आहोत। अशाच प्रकारे दुसरं सँडविच सुद्धा तयार करून घेणार आहे मी। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कमेंट करा। अशाच प्रकारे मी दुसरं सँडविच सुद्धा बनवून घेतलं आहे। आता हे माझ्याकडे टोस्टर आहे पहा, सँडविच टोस्टर। तर मी इथे याच्यामध्ये ग्रिल करणार आहे सँडविच। तूप लावलेली बाजू खालच्या साईडनी ठेवली आहे आणि आता वरच्या साईडनी सुद्धा आपल्याला थोडंसं असं तूप लावून घ्यायचं आहे। एकदम पटकन बनते पहा, एकदा नक्की बनवून पहा। आता मी हे एक 5 मिनिटासाठी याला आपण ग्रिल करून घेऊया। अगोदर रेड लाईट होती, आता ग्रीन झालेली पहा। मी टोस्टर बटन बंद केलेलं आहे आणि 1 मिनिटानंतर आपल्याला हे ओपन करून पाहायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता किती छान झालेले आहेत आपले ब्रेड। कलर एकदम ब्राऊन आलेला आहे। एकदा नक्की बनवून पहा। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा। आता हे मी काढून घेत आहे प्लेटमध्ये। काढून घेतल्यानंतर आपण याचे 2 भाग करून घेऊया, कट करायचे। चवीला अप्रतिम लागतात पहा भाज्या टाकल्यामुळे। आता हे मी कट करून घेते। पाहू शकता एकदम सॉफ्ट असं मस्त झालेलं आहे। नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। आता हे सॉस किंवा मेयोनीज किंवा चटणी सोबत आपण खाऊ शकतो। चवीला अप्रतिम झालेलं आहे। एकदा नक्की बनवून पहा। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। एकदम साधी सोपी रेसिपी पहा आणि भाज्या पण आपल्या पोटामध्ये जातात सर्व। त्यामध्ये